सर्वप्रथम आपण भाजीची तयारी करून घेऊ। तर या ठिकाणी मी जवळजवळ 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता या आपल्याला खलबत्त्यामध्ये चांगल्या ठेचून घ्यायच्या आहेत। तर बघा या ठिकाणी आपण लसूण ठेचून घेतलेला आहे। आता आपण भाजी चिरून घेऊया। तर ही कांद्याची पात मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2 ते 3 पाण्याने आणि मग त्यानंतर आता आपल्याला ही भाजी चिरून घ्यायची आहे। पालेभाज्या करताना त्या कधी पण आधी धुवून घ्यायच्या आहेत आणि मग त्या चिरायच्या आहेत। त्या कधीच चिरल्यानंतर धुवायच्या नाहीत, कारण पाण्यामध्ये विरघळणारी जी काही जीवनसत्व असतात तर ती पाण्याबरोबर निघून जातात आणि मग त्या पालेभाज्या खाण्याचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही। त्यामुळे आधी काय करायचं आहे, भाज्या धुवून घ्यायच्या आहेत आणि मग त्यानंतर त्या चिरायच्या आहेत। तर बघा कांद्याच्या पातीची जी पानं आहेत ती आधी जोडून घ्यायची आहेत आणि मग त्यानंतर आपल्याला ती चिरायला सोपी जाते। बऱ्याच ठिकाणी कांद्याच्या पातीच्या गड्ड्या मिळतात, परंतु काही ठिकाणी कांद्याची पात ही वजनावर देखील दिली जाते। तर अशा वेळेस ती चिरायची कशी, तर तेव्हा आपल्याला ही पातीची जी पानं असतात ती एकमेकांना जोडून घ्यायची आहेत आणि मग त्यानंतर ती चिरायची आहेत। तर या ठिकाणी आपली सगळी भाजी चिरून झालेली आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊ। गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे। कढई चांगली तापली की यामध्ये आपण एक अर्धी पळी तेल टाकून घेणार आहोत। तेल चांगलं तापलं की यामध्ये एक अर्धा चमचा जिरे टाकूयात। जिरे तेलामध्ये चांगले तडकलेत। आता यामध्ये आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला जो लसूण होता तो ॲड करायचा आहे आणि लसूण आपल्याला खरपूस चांगला या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। लसूण फ्राय झाला आहे, यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूयात, उगं किंचितशी हळद आणि लाल तिखट टाकायचं आहे। आता भाजी तुम्हाला कितपत तिखट हवी आहे त्या प्रमाणामध्ये लाल तिखट टाकायचे। या ठिकाणी मी जवळजवळ अर्धा चमचा लाल तिखट ॲड करत आहे। तेलात लाल तिखट ॲड करायचे आणि चांगलं परतून घ्यायचे। गॅसची फ्लेम एकदम कमी करायची। आता यामध्ये आपण कांद्याची पात ॲड करणार आहोत। या ठिकाणी मी जवळजवळ 2 चमचे हरभऱ्याची डाळ स्वयंपाक करण्यापूर्वी भिजवत घातली होती। आता आपण ही डाळ यामध्ये ॲड करणार आहोत। तुम्ही या ठिकाणी मुगाची डाळ देखील वापरू शकता, परंतु हरभऱ्याची डाळने थोडीशी वेगळी चव येते। आता आपण भाजीवरती झाकण ठेवणार आहोत। गॅसची फ्लेम ही आपल्याला मंद करायची आहे आणि भाजी आपल्याला शिजवून घ्यायची। कांद्याची पात करत असताना त्यासोबत आपण तुरीचे जे दाणे असतात बघा, आता हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा येतात तर त्याच्या दाण्यांची जी आमटी असते ती खूप छान होते, तर ती करणार आहोत। तर ह्या अशा पद्धतीने या शेंगा असतात, तर या शेंगा आपल्याला अशा निवडून घ्यायच्या आहेत। यामध्ये बऱ्याच शेंगा खराब निघतात, तर त्यामुळे निवडताना व्यवस्थित निवडायच्या आहेत। किडकी शेंग असेल तर ती काढून टाकायची आणि अशा सगळ्या तुरीच्या शेंगा आपल्याला निवडून घ्यायच्या। तर या ठिकाणी मी जवळजवळ 1 पाव किलो शेंगा निवडून घेतलेल्या आहेत। तर हे अंदाजे जे आहे जवळजवळ 1 वाटीभर शेंगा आहेत। या वाटीभर शेंगा अशा पद्धतीने मी निवडून घेतल्यात आणि आता आपण याची देखील आमटी बनवणार आहोत। उघडून बघूयात। तर बघा भाजीला चांगलं पाणी सुटलेलं आहे आणि आता भाजी आपली कितपत होणार आहे ते आपल्याला एक अंदाज आलेला आहे। आता यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे। ही भाजी आपल्याला मंद गॅसवरती शिजून द्यायची आहे। आता यामधली डाळ जी आहे ती अशी एकदम गाळ शिजणार नाही, परंतु हाताने इझी दबल्या जाईल इथपर्यंत ही आपल्याला शिजून घ्यायची। या ठिकाणी आपण 5 ते 7 लसूण पाकळ्या घेतल्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर। आता मीठ टाकून हे चांगलं कुटून घ्यायचे। हे बघा या ठिकाणी मसाला आपण चांगला बारीक वाटून घेतलेला आहे। झाकण उघडून बघूया, भाजीचा मस्त वास येतोय छान। यामधली ही डाळ असते ना, तर ही अशी पूर्ण गाळ शिजणार नाही, ही थोडीशी अशी म्हणजे फक्त हाताने सहज दबल्या जाईल एवढीच असते, दाताखाली येईल आपल्या, पण अशी कच्ची राहणार नाही, अशा पद्धतीनेही शिजत असते। तर बघा यामध्ये पाणी पण याच्यातलं जरा बऱ्यापैकी आटत आलेलं आहे। आपण अजून याला एक 2-3 मिनटं चांगलं शिजून घेणार आहोत। यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ लागणार आहे, आपण मीठ ॲड करूयात। टेस्ट करून बघितल्यानंतर जर तुम्हाला तिखट पण कमी वाटत असेल ना, तर तुम्ही यामध्ये या ठिकाणी लाल मिरची पावडर पण ॲड करू शकता। एकदम साधी सिंपल रेसिपी आहे, परंतु ही जी भाजी आहे ही भाकरीसोबत खूप छान लागते। आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि हिला अजून आपण 1-2 मिनटं आपण चांगलं शिजून घेऊयात। कांद्याची पात शिजून होईपर्यंत आपण तुरीच्या दाण्याची आमटी करूयात। तर या ठिकाणी एक कढई मी तापवायला ठेवली आहे। कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करायचे आणि हे जे दाणे आहेत हे तेलावरती आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे। तर ह्या दाण्यावरती असे डाग येईपर्यंत आपल्याला हे दाणे तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे। थोडंसं मीठ ॲड करूयात। बघा या ठिकाणी हे चांगले भाजून झाले। गॅसची फ्लेम मी आता बंद करत आहे आणि आता हे आपल्याला थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत। एका ताटावरती काढून घेऊयात, म्हणजे हे पटकन थंड होतील। तोपर्यंत आपण आपली कांद्याची पात पाहूयात। तर बघा या ठिकाणी कांद्याच्या पातमधलं सगळं पाणी आटलेलं आहे जवळजवळ। आता यावेळेस यामध्ये 1 चमचाभर शेंगादाण्याचं कूट ॲड करायचं आहे। ते सर्वस्वी ऑप्शनल आहे, तुम्हाला जर ॲड करायचं नसेल तर करू नका, पण शेंगादाण्याचं कूट ॲड केल्यामुळं भाजी चांगली मिळून येते
आणि त्याची चव पण छान लागते। तर या ठिकाणी आपली कांद्याची पात जी आहे ती तयार झालेली आहे। तुम्ही बघू तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हरभऱ्याची डाळ पण या ठिकाणी बघा दबल्यानंतर अशा पद्धतीने ही डाळ तुटत आहे। गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे। एखाद मिनिटभर यावरती झाकण ठेवणार आहे आणि मग त्यानंतर ही जी भाजी आहे ही आपण दुसऱ्या एका स्टीलच्या कढईमध्ये काढून घेऊया। आपण ज्या कढईमध्ये तुरीचे दाणे भाजले होते त्या कढईमध्ये मी जवळजवळ 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि हे पाणी मी गरम करण्यासाठी ठेवत आहे। आता तोपर्यंत आपण हे जे दाणे आहेत तर हे मिक्सरमधून आपण थोडेसे बारीक करून घेणार आहोत। खूप बारीक नाही करायचे, मिक्सर फक्त आपल्याला एकदा दोनदा फिरवायचं आणि एकदम असं रफली आपल्याला याला फक्त थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। तर हे बघा मी हे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने आपल्याला हे थोडेसे ओबडधोबडच मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत। एकदम याची काही बारीक स्मूथ पेस्ट आपल्याला बनवायची नाही आहे। अशा पद्धतीने हे आपल्याला बारीक करायचे। आता आपण आमटीला फोडणी देण्यासाठी या ठिकाणी मी गॅसवरती एक कढई तापवायला ठेवली आहे। तर बघा कढई चांगली तापली आहे। यामध्ये आपण एक पळी तेल ॲड करणार आहोत। तेल चांगलं तापलं की यामध्ये थोडीशी मोहरी, एक अर्धा टीस्पून मोहरी टाकलेली आहे। मोहरी चांगली तडकली यामध्ये आता आपण अर्धा टीस्पून जिरे टाकूया। त्यानंतर हे जे वाटण आहे आपलं मिरची, लसूण आणि कोथिंबीर याचं हे आपण तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊयात। यामध्ये आपल्याला टाकायची आहे किंचितशी हळद, त्यानंतर अर्धा टीस्पून जवळजवळ गोडा मसाला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। हे जे दाणे आपण बारीक करून घेतले होते ते यामध्ये ॲड करायचे। तर बघा एखाद मिनिटभर आपण हे तेलात चांगलं परतून घेतले। आता यामध्ये आपण हे जे गरम पाणी करण्यासाठी ठेवलं ते ॲड करूया। आमटी तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यावरती डिपेंड आहे की तुम्ही किती पाणी ॲड करायचे। आता जवळजवळ 1 वाटी दाणे होते आपल्याकडे तर त्यासाठी मी 1.5 ग्लास पाणी या ठिकाणी ॲड केलेलं आहे आणि आता ही आपल्याला 5 ते 7 मिनिट चांगली उकळून द्यायची आहे। गॅसची फ्लेम आपण एकदम मंद करणार आहोत आणि आमटी आपल्याला उकळून घ्यायची आहे। चवीप्रमाणे मीठ टाकूयात। तर बघा या ठिकाणी ही जी आमटी आहे ही मी जवळजवळ 7-8 मिनिटं चांगली उकळून घेतली आणि मग त्यानंतर गॅस बंद केलं आणि झाकून ठेवली आहे। आता यानंतर ही एक भाकरी देखील मी टाकून घेतलेली आहे। तर बघा ही आहे आजच्या जेवणाची थाळी। कांद्याची पात, तुरीच्या दाण्याची आमटी, मसाला ताक, भाकरी आणि काकडी।